नमस्कार मित्रांनो, तत्वपर्णच्या जाऊ संकल्पनांच्या गावा या सदरात तुमचे पुन्हा एकदा स्वागत. या सदरात आज आपण पुन्हा एकदा एका नव्या संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत. या संकल्पनेचं नाव आहे परित्याग, अबॅन्डनमेंट. निरीश्वरवादी अस्तित्ववादातील संकल्पना. परित्याग ही संकल्पना निरीश्वरवादी अस्तित्ववादात महत्त्वाची भूमिका बजावते. जॉन पॉल सार्त्र यांसारख्या अस्तित्ववाद्यांनी मांडलेल्या या विचारधारेत ईश्वराच्या अस्तित्वाचा अभाव असल्याने मानवी जीवनाला कोणताही पूर्वनिर्धारित अर्थ नाही असे मानले जाते. त्यामुळे माणूस पूर्णतः स्वतंत्र असून त्याला स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागते. परित्याग म्हणजे काय तर सार्त्रच्या अस्तित्ववादी तत्वज्ञानानुसार गॉड डज नॉट एक्झिस्ट अँड बिकॉज ऑफ दॅट मॅन इज अबॅन्डन्ड. म्हणजेच ईश्वर अस्तित्वात नाही आणि म्हणूनच माणूस टाकलेला आहे. त्याला कोणत्याही बाह्य शक्तीचा आधार नाही. याचा अर्थ असा की माणसाला कोणताही नैतिक मार्गदर्शक नाही, कोणताही पूर्वनिर्धारित उद्देश नाही आणि जीवनाच्या कोणत्याही अर्थाची हमी नाही. यामुळेच परित्याग हा शब्द वापरण्यात आला आहे. माणूस या जगात एकटा आहे. त्याला कोणतीही दैवी मदत मिळणार नाही आणि त्याच्या निर्णयांसाठी त्याला स्वतःलाच जबाबदारी घ्यावी लागेल. परित्याग आणि नैतिकता. परित्यागाची कल्पना नैतिकतेशी जोडली जाते, कारण जर ईश्वर नसेल तर माणसाने स्वतः चांगले आणि वाईट यातील भेद समजून घ्यावा लागेल. कोणतेही नैसर्गिक किंवा दैवी कायदे नाहीत जे माणसाला मार्गदर्शन करतील. यामुळे 3 गोष्टी स्पष्ट होतात. माणूस पूर्णतः स्वतंत्र आहे. कोणताही ईश्वर, नियती किंवा पूर्वनिर्धारित तत्व माणसाचे जीवन नियंत्रित करत नाहीत. माणूस स्वतःच्या कृतीला पूर्णतः स्वतः जबाबदार आहे. चूक आणि बरोबर याचा निर्णय त्याला स्वतःलाच घ्यायचा आहे. माणसाला स्वतःलाच अर्थ निर्माण करावा लागतो. जीवनाला कोणताही पूर्वनिर्धारित अर्थ नसतो. तो अर्थ माणसाने स्वतःच तयार करायचा असतो. परित्याग आणि स्वातंत्र्य. जर ईश्वर नसेल तर माणूस पूर्णतः स्वतंत्र आहे, पण ही स्वातंत्र्याची जाणीव खूपच भयानक असू शकते. कारण याचा अर्थ असा की कोणत्याही मार्गदर्शक नियमांशिवाय माणसाने स्वतःच्या जीवनाचे निर्णय घ्यायचे आहेत. सार्त्र याला स्वातंत्र्याचा शाप, बर्डन ऑफ फ्रीडम असे म्हणतो. उदाहरणार्थ, जर कोणाला एखादा नैतिक निर्णय घ्यायचा असेल तर त्याला कोणताही दैवी संकेत मिळणार नाही. त्याला स्वतःलाच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. परित्याग आणि जबाबदारी. सार्त्रच्या मते माणूस त्याच्या कृतीसाठी पूर्णतः जबाबदार आहे. जर चांगले वाईट ठरवणारा कोणताही ईश्वर किंवा पूर्वनिर्धारित नियम नसेल तर आपण जो निर्णय घेऊ त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे. उदाहरणार्थ, मी असा आहे कारण मी माझे निर्णय घेतलेले आहेत. मी कोणालाही दोष देऊ शकत नाही कारण माझ्या कृती माझ्या आहेत. हेच अस्तित्ववादाचे मूलभूत तत्व आहे. माणूस स्वतःलाच घडवतो. परित्यागाचा प्रभाव. नैतिक मूल्ये आणि निवडी. जर कोणताही बाह्य नियंत्रण करता नसेल तर नैतिक मूल्य ही मानवी निवडींवर अवलंबून असतात. म्हणजेच कोणताही सार्वत्रिक नैतिक नियम नाही, तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे नैतिक मूल्य ठरवावे लागते. जीवनाचा उद्देश. सार्त्रच्या मते
माणसाला त्याच्या अस्तित्वाला स्वतःलाच अर्थ द्यावा लागतो. कोणतीही पूर्वनियोजित योजना नसते. त्यामुळे आपण स्वतःला घडवले पाहिजे. जबाबदारीचे ओझे. परित्यागामुळे माणसावर मोठी जबाबदारी येते. तो जो काही निर्णय घेईल त्याची पूर्ण जबाबदारी त्यालाच घ्यावी लागेल. हा विचार अनेकांना असह्य वाटतो, कारण जबाबदारी ही भयावह असू शकते. परित्यागाची उदाहरणे. नैतिक निर्णय. जर एखादी व्यक्ती खोटे बोलायचे की नाही याचा विचार करत असेल, तर तिला कोणताही ईश्वरी नियम सांगणार नाही की खोटे बोलू नको. तिने स्वतःच ठरवायचे आहे की खोटे बोलणे योग्य की अयोग्य. करिअर निवड. जर कोणी डॉक्टर व्हायचे की कलाकार व्हायचे हा विचार करत असेल, तर त्याला कोणीही हीच योग्य निवड आहे असे सांगणार नाही. त्या व्यक्तीने स्वतः निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारीही घ्यायची आहे. निष्कर्ष. परित्याग, अबॅन्डनमेंट ही निरीश्वरवादी अस्तित्ववादातील मध्यवर्ती संकल्पना आहे. या विचारसरणीनुसार ईश्वर नसण्यामुळे माणूस या जगात पूर्ण एकटा आणि स्वतंत्र आहे आणि त्याला स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःलाच घ्यावी लागते. सार्त्रेच्या मते माणसाने स्वतःचे मूल्य, उद्दिष्ट आणि जीवनाचा अर्थ स्वतःच तयार करावा. परित्यागामुळे स्वातंत्र्य मिळते, पण त्याचबरोबर जबाबदारीचे ओझेही येते. माणूस स्वतःलाच घडवतो असे जॉन पॉल सार्त्र म्हणतो. धन्यवाद.